या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सन्माननीय सुदर्शन शिंदे सर यांच्याशी आपण संवाद साधतोय, जे गेली 15 ते 20 वर्ष बजाज ऑटो औद्योगिक फुटबॉल टीमचे कॅप्टन आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिका फुटबॉल टीमचे सुद्धा ते सन्माननीय सदस्य होते. त्या अनुषंगाने आपण या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीला आणि खरं तर औद्योगिक क्षेत्रातले सदस्य यांनी क्रीडा नगरी म्हणून रूप देण्यामध्ये किंवा योगदान जे दिलेलं आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं जे फुटबॉलच्या संदर्भातलं जे आवड जी आहे ती तुम्हाला लहानपणापासून कशी लागली, काय सांगाल सर? लहानपणापासून माझे वडील हे संस्थानिक फुटबॉलपटू होते. ते राजे महाराजांच्या वेळी फुटबॉल खेळत होते. त्यामुळे संपूर्ण घराणं, आमचे 3 भाऊ आणि मी स्वतः हे फुटबॉलमध्येच आमचं फुटबॉल आणि संपूर्ण घराणं आमचं फुटबॉलमध्ये असल्यामुळं लहानपणापासून फुटबॉलची आवड लागली. वडिलांचं नाव काय सर आणि भावांची पण नाव सांगा. वडिलांचं नाव शंकरराव दत्तात्रय शिंदे, प्रसिद्ध फुटबॉलपटू होते ते. आणि कोणत्या संस्थानिकांच्याकडे खेळत होते? ते कोल्हापूर शिवाजी तरुण मंडळाकडून खेळत होते. शिवाजी तरुण मंडळ हा मोठा नावाजलेला संघ आहे कोल्हापुरात. त्या संघाकडून मी सुद्धा खेळलोय. माझे 2 भाऊ सुद्धा खेळलेले आणि वडील सुद्धा त्या संघाकडूनच खेळत होते. आणि बंधूंची नाव काय? बंधूचे नाव मोठा सुहास शिंदे आणि 2 नंबरचा सुचंद्र शिंदे, मंगल शिंदे. सर, तुम्ही शैक्षणिक काळामध्ये सुद्धा राष्ट्रीय लेवलला तुम्ही खेळा, तर त्याबद्दलचा काय अनुभव सांगा? शैक्षणिक काळात आमची परिस्थिती गरिबीची, हलाखीची असून सुद्धा मी त्यावेळी घरच्या पाठिंबामुळं, आई वडिलांच्या सपोर्टमुळं राष्ट्रीय पातळीवर म्हणजे 10वीला असताना राष्ट्रीय पातळीवर मी फुटबॉल खेळू शकलो. राष्ट्रीय लेवलला कोणत्या ठिकाणी खेळा किंवा? राष्ट्रीय लेवलला हैदराबादमध्ये खेळलो. आणि कोणती टीम होती समोर? आंध्र प्रदेशची. आम्ही त्यामुळे सेमीफायनल पर्यंत पोहोचलो होतो. सेमीफायनलला आम्ही आंध्र प्रदेशकडून हरलो. सर, तुम्ही जे सांगितलं की अग्निशामक दलामध्ये तुम्ही काम केलं, तर तो आणि त्याचबरोबर तुम्ही अग्निशामक दलाची सुद्धा तुमची किंवा कोल्हापूर महानगरपालिकेची जी टीम होती, तर त्या संदर्भातला अनुभव काय सांगा? कोल्हापूर महानगरपालिकेचा संघ हा ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट्समध्ये सलग 11 वर्षे विजेता संघ आहे. त्या संघामध्ये मी 1981 ते 85 पर्यंत खेळलो. त्या संघामध्ये मला 1981 मध्ये मला फुटबॉलसाठीच मला जॉईन करून घेतलं गेलं. त्यामुळे मला फायर सर्व्हिसमध्ये नोकरी खातर मला फायर सर्व्हिसमध्ये नोकरी मिळाली. सर, तुम्ही जवळजवळ 5 वर्ष सलग त्या संघाचे सदस्य होता, जे राष्ट्रीय लेवलचा संघ होता. मग बजाज ऑटोमध्ये तुमचं योगदान कसं झालं किंवा येणं कसं झालं? 1985ला मी बजाज ऑटोला जॉईन केलं. बजाज ऑटोला ते ब्रिगेडियर जठार म्हणून होते, आमचे डिपार्टमेंट हेड होते. त्यांनी माझे जे नॅशनलचे सर्टिफिकेट्स वगैरे बघून, माझी फुटबॉलची आवड बघून त्यांनी म्हणजे मला प्रोत्साहन केलं की फुटबॉल संघ आपला बजाज ऑटोचा तयार झाला पाहिजे असं त्यावेळी सांगितलं. आणि 1985 ते आता 2015 पर्यंत मी अजूनपर्यंत बजाज ऑटो फुटबॉल टीमचा कप्तानपद माझ्याकडे आहे आणि मी अजूनही स्वतः म्हणजे फुल मॅचेसमध्ये खेळतो. सर, खरं तर खेळाडू म्हटलं की मैदानावर जाणं आलं, संसाराला कमी वेळ देणं आलं, तर या अनुषंगाने घरातून तुम्हाला काय अडचण झाली नाही की बुवा ताईंनी तुम्हाला अडवलं किंवा आम्हाला वेळ नाही, तर तुम्ही कसं काय त्या दृष्टीने काय सांगाल? आमच्या घराण्याचाच वारसा फुटबॉलचा असल्यामुळं त्या अनुषंगानं माझ्या पत्नी सुप्रिया, अनिता तिचा, पण तिलाही तिच्या ते अंगी म्हणजे वसलं गेलं. त्यामुळे तिला घरातून मला पूर्ण सपोर्ट तिचा होता आणि लग्नानंतरच्या काळात तिच्यामुळेच मी हे फुटबॉल खेळू शकलो. अजूनपर्यंत मी जे खेळतोय फुटबॉल, वयाच्या 55 माझं वय सुरू आहे. त्यामुळे वयाच्या 55 पर्यंत मी माझ्या पत्नीमुळेच मी खेळू शकतो. पत्नीमुळे म्हणजे कशा पद्धतीने काय सांगाल? तिला त्यांचं सहकार्य, म्हणजे तिचं सहकार्य मला पूर्ण असल्यामुळं, घरचा सपोर्ट, काही पूर्ण वेळ देणं, घरचे संपूर्ण
घरचं संपूर्ण जबाबदारी सांभाळणं हे म्हणजे पत्नीच करू शकते. कारण मला पूर्ण वेळ माझा बाहेर म्हणजे ड्युटी संपल्यानंतर मी फुटबॉलला पूर्ण वेळ बाहेर देत असल्यामुळं संपूर्ण ती घरचे सांभाळत होते. त्यामुळे तिचा पूर्ण मला सपोर्ट होता. जे तुम्ही वेटरन्सला आज बजाज ऑटोच्या संघाचे तुम्ही प्रमुख आधारस्तंभ आहे, त्याबरोबर तुम्ही राहुल क्लब कडून सुद्धा तुम्ही खेळत होते, तर त्याबद्दल काय सांगाल सर? राहुल स्पोर्ट्स क्लब पिंपरी मी गेली 20 वर्षे मी 1985 ते जवळजवळ 2005 पर्यंत राहुल स्पोर्ट्स क्लबला खेळलो. आणि पूर्ण म्हणजे त्या राहुल स्पोर्ट्स क्लबला खेळत असताना सुद्धा म्हणजे राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती. राष्ट्रीय पातळीवर मला कंपनीने सुद्धा 8 दिवस सुट्टी दिली होती. ते राष्ट्रीय पातळीवर सुद्धा मी पुणे संघाकडून मी खेळलेलो आहे. हे राष्ट्रीय लेवलची जे संघाकडून तुम्ही खेळत असताना तुम्ही जे अनुभव सांगितला, तुमच्या लिगामेंटचं ऑपरेशन झालं तरी 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही लगेच व्यावसायिक खेळामध्ये तयार झाला, तर तो अनुभव काय सांगा? म्हणजे 2004ला डिसेंबर 2004 मध्ये मैदानात असताना उजव्या पायाला माझ्या दुखापत माझ्या लिगामेंट्स गेल्या दोन्ही उजव्या पायाच्या. त्यामुळे मग डॉक्टर श्रीरंग जोशी संजीवनी हॉस्पिटल चिंचवड आणि ताबडतोब त्या गुडघ्यावर ऑपरेशन करून ते ऑपरेशन केलं. आणि त्यानंतर त्यांनी मला एक सल्ला दिला की 1 वर्षभर तुम्ही फुटबॉल बंद करा. त्यानंतर मी 2 महिन्यामध्येच फिजिओथेरपीचं एक्सरसाइज करून पूर्ण ते लक्ष आणि कुटुंबाचं संपूर्ण लक्ष माझ्या फिजिओथेरपी माझ्या व्यायामावर असल्यामुळं पूर्ण व्यायामावर माझं लक्ष केंद्रित केल्यामुळं की मी 2 महिन्यामध्येच ते रिकव्हर केलं. आणि त्यानंतर लगेच मी पुढच्या वर्षी परत फुटबॉल खेळायला सुरुवात केली. निश्चितच सर, तुमचं हे योगदान पिंपरी चिंचवडच्या क्रीडा नगरीच्या विकासामध्ये आणि औद्योगिकरणाच्या जे पिंपरी चिंचवडचं औद्योगिक नगरी म्हणून जे खरं तर पूर्ण भारतभर आणि आशिया खंडात प्रचार आहे, पण ही क्रीडा नगरी म्हणून प्रचलित होण्यासाठी जे योगदान आहे ते निश्चितच चांगल्या दर्जाचं आहे. तर तुम्हाला जे आज फुटबॉलच्या संदर्भातल्या नवीन जे खेळाडूंच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता सध्या मी कमलनयन बजाज जे स्कूल आहे ते कमीत कमी मी 4 ते 5 वर्ष तिथं फुटबॉल कोचिंगला जात होतो. ते सध्या आता बंद केलेलं आहे. त्यानंतर सिनियर क्लब आहे राहुल स्पोर्ट्स क्लब, जो मी सुरुवातीला खेळत होतो त्या ज्युनियर लोकांना मी मार्गदर्शन करतो. डायनामाइट स्पोर्ट्स क्लब म्हणून प्राधिकरणमध्ये आहे डायनामाइट स्पोर्ट्स क्लब, तिथं सुद्धा मी कोचिंगला म्हणजे माझ्या मुफ्त म्हणजे फ्री मध्ये त्यांना कोचिंग करतो. आणि शिवाय आमचा बजाज ऑटो कंपनीचा जो फुटबॉल संघ आहे त्यांना दररोज संध्याकाळी 6 ते 8 ग्राउंडवर म्हणजे लाईटच्या प्रकाश झोतामध्ये त्यांचं म्हणजे स्वतः मी सगळं पूर्ण एक्सरसाइज आणि पूर्ण मार्गदर्शन घेऊन त्यांचं अजूनपर्यंत प्रॅक्टिस घेत असतो. सर, तुमची 3री पिढी म्हणजे तुमचा मुलगा सुद्धा या प्रशिक्षणामध्ये आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? माझा मुलगा सुद्धा ज्युनियर नॅशनल खेळलेला आहे फुटबॉलमध्ये. तो म्हणजे स्कूलला असतानाच त्याचा ज्युनियर नॅशनल फुटबॉल खेळलेला आहे आणि तो सुद्धा माझा वारसा आता पुढे चालू करतोय. तो पुण्यामधील एक सॉकर नाव फुटबॉल स्पोर्ट्स क्लब आहे, तिथं सुद्धा तो फुटबॉल कोचिंगला जात होता. की जे बाहेरचे प्रशिक्षक तिथं येऊन कोचिंग करतात, कॅम्प वगैरे घेऊन मुलांचे कोचिंग करतात, तिथं माझा मुलगा कोचिंगला जात होता. आणि आता माझ्या गैरहजेरी शाळेतील मुलांना तोच कोचिंग करतो. निश्चितच सर, या ठिकाणी तुमच्या शिंदे परिवार जो आहे तो राजघराण्यापासून या ठिकाणी फुटबॉल क्षेत्रामध्ये नाव कमवत आहे आणि आज तुमचा मुलगा सुद्धा या ठिकाणी नाव कमवतोय. आणि त्या अनुषंगाने NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला या ठिकाणी संधी मिळते की शिंदे परिवार हा 45 देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार होईल या दृष्टिकोनातून तुमचं जे प्रसार करण्याची संधी मिळाली आणि तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आपला आभार मानते. धन्यवाद सर. थँक्यू.